नमस्कार सर्वांना. आज आपण एक नवीन व्हिडिओ पाहणार आहोत. स्वतःला इतके बदला की लोक पाहत राहतील, तेव्हाच आयुष्यामध्ये चांगले होईल. आणि हेच बदल घडवण्यासाठी आपण काही चांगले विचार पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहिलं, आयुष्यामध्ये एक वेळ अशी येते की जे विसरायचं आहे तेच लक्षात राहते. दुसरं, जिथे चूक नसेल तिथे झुकू नका आणि जिथे इज्जत नाही तिथे कधीच जाऊ नका. तिसरं, लक्षात ठेवा, आपल्या अपमानाचा बदला हा कधी भांडून नाही घ्यायचा, तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो. चौथं, जीवनामध्ये कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा, माझी मदत करशील का? मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेचच कळेल. 5, उंच उडण्यासाठी पंखांची गरज ही पक्ष्यांना असते, पण माणूस जेवढा जमिनीवर राहील तेवढी त्याची प्रगती जास्त होते. 6, संघर्ष करताना माणूस हा नेहमीच एकटा असतो, पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग त्याच्याबरोबर असते. त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल ना, तर वाईट अजिबात वाटून घेऊ नका, कारण संघर्ष हा एकट्यानेच करावा लागतो. 7, आयुष्यामधील काही जखमा या अशा असतात की त्या दिसत जरी नसल्या तरी त्या दुःखत असतात. 8, जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत. बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल, गरजेच्या वेळी लोक तुमच्याजवळ येतात, तुमच्या हालहाल विचारतात, पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणे देखील बंद करतात. अशा लोकांपासून नेहमी दूर राहा, कारण ते लोक मतलबी असतात. 9, नेहमी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मंदिरात जाता, देवाला फुले वाहता, नारळ वाहता, देवावर पूर्ण विश्वास ठेवतात, पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली तर मात्र संशय घेता की हे काम मी करू शकेल का की नाही. 10, ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाही. 11, ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावले जाते तिथे तर कधी जायचेच नाही, कारण तुम्हाला जिथे बोलावण्याची कोणाची इच्छाच नसते, त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्त्व कमी करून घेऊ नका. 12, त्या लोकांना नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यामध्ये कधीच प्रयत्न केलेले नाहीत. 13, आयुष्याला कधीच दोष देत बसू नका. जीवनामध्ये असे काहीतरी करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. 14, आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी या नशिबाने मिळत नसतात. काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावे लागते. 15, जीवनामध्ये साधे सरळ लोक नेहमी धोका खात असतात, कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात. बरेच वेळा तुमच्याबरोबर ही असे होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवता आणि तुम्हाला सुद्धा धोका मिळतो. 16, माणसांना समजणे खूप अवघड आहे, कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलत असतो. जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो. एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे, पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईल. तर याच्यामध्ये बदलले काय, तर फक्त वेळ आणि परिस्थिती. 17, ज्या ठिकाणी तुम्हाला महत्त्व दिले जात नाही त्या ठिकाणी कधीच जाऊ नका. आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये परत स्थान देऊ नका. पण बहुतेक लोक ह्याच्या उलट वागतात, म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखे तिथेच जाता, अशी व्यक्ती तुमचा आदर कधीच करत नाही. 18, आयुष्यामध्ये स्वतःला महत्त्व द्यायला शिका, स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांसोबत वागा. 19, मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असे कधीच देत नाही. 20, प्रार्थना कधीही वाया जात नाही, पण लोक योग्य वेळेची वाटच पाहत नाही, त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत.
21. जीवनामधला प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो, तर परिस्थितीवर अवलंबून असतो. कारण एक मुलगा फुगे घेऊन खुश होतो, तर दुसरा फुगे विकून खुश होतो. 22. बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणे तुमच्या हातात नसते, पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी राहणे मात्र तुमच्याच हातात आहे. 23. आयुष्याचा नियम म्हणजे कबड्डीसारखा आहे, कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमचे जवळचे लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे येतात. 24. वेळ हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी, पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी. 25. तुम्ही तुमचे आयुष्य इतके स्वस्तही करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल, कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्याचे आदरातिथ्य करतो की आपण स्वतःचेच महत्त्व विसरून जातो. त्यामुळे काय होते की समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्त्व द्यायला विसरून जाते. 26. चांगली लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करताना दिसतात, परंतु दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि ते फक्त दिखावा करण्यासाठी अशा लोकांचा सन्मान करत असतात. कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असेल तर देखील खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसले तरी ते दिखावा करतात. 27. चांगली लोक कधीच कोणत्याच गोष्टीचा दिखावा करत नाहीत. त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरी देखील, पण खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसले तरी ते दिखावा करतात आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्यांकडून मागून आणून त्यांचा दिखावा करतात. 28. चांगले लोक कधीच म्हणत नाहीत गोष्ट असली तरी देखील, पण खोटी लोक त्यांच्याजवळ काही नसले तरी ते दिखावा करतात आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्यांकडून मागून आणून त्यांचा दिखावा करतात. 29. चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखे बना, पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखे बनायचे आहे. 30. जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगले घडते तेव्हा चांगली लोक त्याचा क्रेडिट त्यांच्याबरोबरच्या लोकांना देतात आणि खोटी लोक मात्र सगळ्यांना सांगतात की जे काही झालं आहे ते फक्त माझ्यामुळेच झालेलं आहे. 31. नेहमी लक्षात ठेवा, जिथे आपल्याला बोलावले नाही तिथे कधीच जायचे नाही. 32. जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर एकच मंत्र आहे, कोण काय करतो, कशासाठी करतो आणि काय करतोय या गोष्टीपासून स्वतःला जेवढे लांब ठेवा तेवढे तुम्ही जास्त आनंदी राहाल. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये खूप चांगले विचार पाहिले. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.